सारखणी येथे गोरसेनेचे रास्ता रोको आंदोलन। येणाऱ्या 2024च्या निवडणुकीत आमदार खासदारांना घरचा रस्ता दाखवू, प्राध्यापक संदेश चव्हाण। रास्ता रोको आंदोलनामुळे 3 तास वाहतूक ठप्प। नमस्कार, आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे सारखणीचे प्रतिनिधी जावेद चाऊस यांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तब्बल 62 विधानसभा मतदारसंघात विमुक्त जाती अ प्रवर्गातील लोकांच्या मतदानामुळे आमदार निवडून येतात, परंतु हे आमदार आम्हा मतदाराची कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीत। म्हणून येत्या 2024 निवडणुकीमध्ये आमदार खासदारांना घरचा रस्ता दाखवू असे गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांनी किनवट तालुक्यातील सारखणी येथे रास्ता रोको आंदोलन प्रसंगी सरकारला इशारा दिला। यावेळी रास्ता रोको आंदोलनामुळे 3 तास वाहतूक ठप्प झाली होती। यामुळे प्रवासी वर्गाची हेळसांड झाली। विमुक्त जाती अ प्रवर्गात अवैध मार्गाने खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या लाभार्थ्यांसह खोटे प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष तपासणी पथक SIT लागू करण्यात यावे। महाराष्ट्र शासनाने विमुक्त भटक्या जमातींना लागू केलेली उन्नत व प्रगत गटाची अट त्वरित रद्द करावी आदी मागण्यांसाठी किनवट माहूर राज्य महामार्गावरील सारखणी येथील वसंतराव नाईक चौकात गोरसेना व विमुक्त जाती अ प्रवर्गातील सकल संघटनेच्या वतीने जनआक्रोश रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी प्रास्ताविक गोरसेनेचे माजी जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीप राठोड यांनी केले, तर मनोगत डॉक्टर राजेश चव्हाण, विजय चव्हाण जालना, गोरसेनेचे वाशिम जिल्हा सचिव निलेश राठोड, महाराष्ट्र राज्य तांडा सुधार समितीचे सदस्य राजू रत्ने आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। विविध मागण्याचे निवेदन स्वीकारण्यासाठी किनवट महसूल विभागाचे मंडळ अधिकारी सतीश दंतुलवार, तलाठी भानुदास काळे उपस्थित राहून आंदोलनकर्त्याचे विविध मागण्याचे निवेदन स्वीकारले। अवैध घुसखोरी आहे, ती अवैध घुसखोरी थांबवली पाहिजे म्हणून गोरसेना व मुक्त जाती याच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी आंदोलन करतोय। आणि महत्त्वाची मागणी अशी आहे की SIT लागू झाली पाहिजे। 2024चा रक्तनाते संबंधीचा जो GR आहे तो GR कॅन्सल झाला पाहिजे। 1449/2014चा राज्य मागासवर्गीय अहवाल त्या ठिकाणी स्वीकार करण्यात यावा आणि त्यासोबत ओरिजिनल राजपूत जनता समाजाचे लोक महाराष्ट्रामध्ये कुठे निवास आहेत ते त्या ठिकाणी ती यादी प्रदर्शित झाली पाहिजे। या मागण्यांसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि इथे सारखणी येथे आंदोलन त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। पुढची भूमिका अशी आहे की हे आंदोलन आम्ही तीव्र प्रकारे करणार। गावागावामध्ये तांड्यामध्ये या सरकारचं प्रतिमादन जोडेमार आंदोलन करून ते व्हायरल करणार आणि येत्या 2024च्या निवडणुकीमध्ये या सरकारने जर आमचे प्रश्न नाही सोडवले तर त्यांना आम्ही घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार। ओके, 1 मिनिट। ओके। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।